संभाजीनगरमधून पुढची बातमी। समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार घडलेला आहे। कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसल्याचं सध्या समजतंय। सांगवी जवळील धक्कादायक अशी ही घटना। टोल नाक्यावरील वादानंतर प्रवाशाकडून कर्मचाऱ्यावर हा गोळीबार केला गेलाय। आणि याच घटनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, गौरी, काल रात्रीची ही घटना आहे आणि एक दोन कर्मचारी होते या परिसरामध्ये आणि ते पूर्ण सुरक्षा रक्षकाचं काम करत होते आणि त्या दरम्यान दोघांमध्ये झटापट झाली आणि झटापटी दरम्यान ती जी बंदुकीतली गोळी होती त्या घाडगे नावाच्या व्यक्तीला लागलेली आहे। जो गंभीररित्या जखमी झालेला आहे, त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि मात्र या दोन कर्मचाऱ्यांपुढे ही जी बंदूक होती, ही पिस्टल ती आली कुठून याचा तपास सुरू आहे। मात्र या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू झालेली आहे। गौरी, नक्कीच पोलीस तपासातून नेमकी काय माहिती समोर येते बघणं महत्त्वाचं असेल। सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघू शकतोय संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर हा प्रकार घडलेला आहे। कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसल्याचं बघायला मिळत आहे।